बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। आमचे सर्व मार्गदर्शक आदरणीय रविकांत पाटील साहेब असतील, वाळूंज साहेब असतील, प्रकाश मोरे साहेब असतील, ठाकर साहेब असतील, सर्वांचं या ठिकाणी मी आमच्या संस्थापक पॅनलच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत करतो। आपल्या वार्डमध्ये आमच्या संस्थेचे जे सभासद असतील त्यांना आपण आवाहन करावं असे देखील या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। या ठिकाणी जास्त काही न बोलता 2 दिवस फक्त बाकी आहेत। प्रचार सभांमधून आणि घरोघर आपण जाऊ शकत नाही। सर्वात महत्त्वाचं साधन आहे सोशल मीडिया। यावर आपण सर्व सभासदांनी संचालक मंडळाने भर द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। मी तर या ठिकाणी असं सांगेल, आपल्या उमेदवारांनी आपल्या ऑफिसमध्ये घरामधून एक छोटासा व्हिडिओ आज या ठिकाणी आव्हानाचा मतदारांना करावा आणि तो आज संध्याकाळी पोस्ट केला तरी आपण मला वाटतं जवळजवळ 50,000 सभासदांपर्यंत आज रात्री एका तासात पोहोचू शकतो। कारण आजच्या दिवसाला आपण डोर टू डोर प्रचार करण्यापेक्षा सोशल मीडियाचं साधन सर्वोत्तम या ठिकाणी झालेलं आहे। तरी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा। मी या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही। या ठिकाणी प्रचारामध्ये या ठिकाणी सर्व आमचे उमेदवार 4-5 दिवस गावावरून जाऊन आलेले आहेत, तरी त्यांना भेटीगाठी घ्यायच्या आहेत। या ठिकाणी आपले कोपर घराण्याचे नगरसेवक नारायण सिंगीचा हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं देखील आमच्या संस्थापक मंडळाच्या वतीने स्वागत करतो। या ठिकाणी प्रचारामध्ये 4-5 दिवस गावावरून सर्व उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। पुढील देखील त्यांना ठराविक ठिकाणी महत्त्वाच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत। अधिक वेळ न घेता तुम्ही या ठिकाणी सर्व आमच्या 17 उमेदवारांना आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी क्रॉस वोटिंग होऊ न देता आपल्या सर्व सभासदांना आपली निशाणी कपबशी आहे त्या कपबशीवरच ज्या 5 मतपत्रिका आहेत प्रत्येक ठिकाणी कपबशीवर मतदान करायला सांगून या ठिकाणी आपली मतपत्रिका बाद होणार नाही याची काळजी घ्यायची। आपण कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी थांबायचं आहे। मतदार जाताना त्यांना या सूचना करायच्या आहेत। विनाकारण क्रॉस वोटिंगच्या भानगडीत हा माझा तुझा करू नका। आपले 17 उमेदवार या ठिकाणी येणाऱ्या 7 तारीखला विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी देऊन मी या ठिकाणी रजा घेतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।